नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, माय सेल्फ निहाल. तर आज आपण पाहणार आहोत निवासी स्थितीची उदाहरणे म्हणजेच रेसिडेन्शियल स्टेटसवरती काही एक्झाम्पल्स पाहणार आहोत. प्रॅक्टिकल एक्झाम्पल्स पाहणार आहोत. आजच्या सेशनमध्ये मी तुम्हाला एकदम सोप्या पद्धतीमध्ये सांगणार आहे की प्रॅक्टिकल एक्झाम्पल्स जर रेसिडेन्शियल स्टेटसवरती एक्झामिनेशनमध्ये विचारले तर ते सोप्या पद्धतीमध्ये कसं सोडवायचं आहे. ठीक आहे. तर निवासी स्थितीची उदाहरणे कशी सोडवायची हा आजचा आपला महत्त्वाचा मुद्दा आहे. त्यामुळे सर्वांनी शेवटपर्यंत हा सेशन पाहायचा आहे आणि सर्वात महत्त्वाची गोष्ट येत्या मंडे पासून आपली नवीन बॅच सुरू होत आहे. त्यासाठी सर्वांनी लक्षात ठेवायचं आहे. लवकरात लवकर प्रिपरेशन स्टार्ट करायचं आहे. ठीक आहे. एमएच सेट एक्झाम 2025 साठी आपण प्रिपरेशन करत आहोत आणि त्यासाठी कंप्लीट कोर्स ऑफ कॉमर्स आपल्याकडे अवेलेबल आहे. यामध्ये तुम्हाला लाईव्ह लेक्चर्स, कंप्लीट सिलेबस नोट्स तेही मराठी आणि इंग्लिशमध्ये मिळणार आहेत. सो भाषेचं काही याच्यात टेन्शन नाही. सिलेबस मॉक टेस्ट फुल सिलेबस मॉक टेस्ट मिळणार आहेत म्हणजेच तुमचे 10चे 10 युनिटवरती मॉक टेस्ट तुम्हाला मिळतील. PYQs विथ एक्सप्लेनेशन मागील वर्षांचे जे एक्झामिनेशन झाले आहेत त्यामध्ये विचारले गेलेले प्रश्न या सर्व प्रश्नांचं सर्व युनिटवरच्या प्रश्नांचं तुम्हाला निराकरण करून मिळणार आहे. तेही एक्सप्लेनेशन सोबत. मॅरेथॉन्स असणार आहेत. 4000 पेक्षा जास्त MCQ सिरीज यामध्ये तुम्हाला मिळणार आहे. आणि सगळ्यात मोठं बेनिफिट तुम्हाला हे मिळणार आहे की तुम्ही आजच जर जॉईन कराल तर तुम्हाला पेपर 1चा कोर्स सुद्धा फ्री मिळणार आहे. म्हणजेच पेपर 2 जर तुम्ही आज जॉईन कराल तर तुम्हाला पेपर 1 फ्री ऑफ कॉस्ट मिळणार आहे. ठीक आहे. लवकरात लवकर जॉईन करा. ऑफर चालू आहे. डिस्काउंटमध्ये तुम्हाला हा कोर्स मिळणार आहे. जॉईन करण्यासाठी तुम्ही या दिलेल्या नंबरवरती स्क्रीनवरती तुम्हाला दिसत असेल. ठीक आहे. या नंबरवरती तुम्ही WhatsApp मेसेज किंवा WhatsApp कॉल करून हा कोर्स जॉईन करू शकता. ठीक आहे. किंवा तुम्ही आमच्या ॲप्लिकेशन थ्रू सुद्धा हा कोर्स जॉईन करू शकता. प्ले स्टोअरवरती जा. ग्लोबल ऑनलाईन सर्च करा. आपला लोगो आहे. ठीक आहे. हा लोगो तुम्हाला तिथे दिसेल. त्या लोगोचं ॲप्लिकेशन डाउनलोड करा आणि त्यानंतर प्ले स्टोअरवरती जायचं आहे. ग्लोबल ऑनलाईन ॲप्लिकेशन डाउनलोड करायचं आहे. आपला ग्लोबल ऑनलाईनचा लोगोचं ॲप्लिकेशन तुम्हाला तिथे दिसेल. इन्स्टॉल करायचं आहे. ओपन करायचं आहे. ओपन केल्यानंतर तुम्हाला असं दिसेल तुमच्या स्क्रीनवरती. ठीक आहे. स्टोअर सेक्शनमध्ये जायचं आहे. स्टोअर सेक्शनमध्ये जाऊन या ठिकाणी सर्च बॉक्समध्ये तुम्हाला सर्च करायचं आहे एमएच सेट पेपर 2 कॉमर्स. ठीक आहे. या ठिकाणी हा कोर्स तुम्हाला सिलेक्ट करायचा आहे. कोर्स सिलेक्ट केल्यानंतर तुम्हाला काय करायचं आहे, अशा प्रकारे इथे कोर्स दिसेल. ठीक आहे. त्यानंतर स्टेप्स फॉलो करून 1 बाय 1 स्टेप्स फॉलो करून तुम्हाला हा कोर्स जॉईन करायचा आहे ॲप्लिकेशनच्या थ्रू. एकदा कोर्स तुम्ही जर जॉईन केला तर तुम्हाला कंटेंट फोल्डरमध्ये सर्व गोष्टी मिळणार आहेत. तुमचे लेक्चर्स, रेकॉर्डेड लेक्चर्स, मॉक टेस्ट, नोट्स सर्व गोष्टी ज्या आहेत तुम्हाला ॲप्लिकेशनमध्ये मिळून जातील. एक गोष्ट लक्षात ठेवा, येत्या 13 तारखेपासून ठीक आहे आपली बॅच जी आहे नवीन बॅच ती सुरू होत आहे. तर लवकरात लवकर सर्वांनी जॉईन करायचं आहे. ठीक आहे. आज जर जॉईन केलं तर तुम्हाला डिस्काउंट मिळणार आहे, अन्यथा तुम्हाला फुल फीस भरावी लागेल. ठीक आहे. सो अशा प्रकारे आपण क्वेश्चन्स पाहणार आहोत. तुमच्या समोर तुम्हाला क्वेश्चन दिसेल. त्या ठिकाणी आपण एक एक क्वेश्चन कसा सॉल्व्ह करायचा ते पाहणार आहोत. ठीक आहे. फर्स्ट क्वेश्चन काय म्हटलंय की मिस्टर अरविंद अँड इंडियन सिटीजन है ना. मिस्टर अरविंद काय आहे, भारतीय नागरिक आहे है ना. केम इन टू इंडिया फॉर द फर्स्ट टाइम, भारतीय नागरिक आहे आणि भारतामध्ये त्यांनी आगमन केलेलं आहे ऑन 1 ऑक्टोबर 2021. ठीक आहे. 1/10/2021 त्यांनी इंडियामध्ये प्रवेश घेतलेला आहे, प्रथमच प्रवेश घेतलेला आहे आणि त्यानंतर लेफ्ट इंडिया ऑन 31 मार्च 2022. बरोबर. 31 मार्च 2022 त्यांनी इंडिया सोडला. ठीक आहे. ड्युरिंग द प्रिव्हियस इयर 2021-22 मध्ये इज ही रेसिडेंट ड्युरिंग द असेसमेंट इयर ऑर नॉट. 22 आणि 23, 22-23 या इयरमध्ये तो रेसिडेंट आहे की नाही असा आपल्याला प्रश्न विचारलाय. बरोबर. आता यामध्ये आपल्याला काय करायचंय की एक एक गोष्टी आपल्याला कव्हर करायच्या आहेत, एक एक गोष्टी आपल्याला सॉल्व्ह करायच्या आहेत. बरोबर. मिस्टर अरविंद जो आहे है ना, तो काय करतोय, इंडियामध्ये इंडियन सिटीजन आहे आणि इंडियाला व्हिजिट करण्यासाठी येत आहे. बरोबर. फर्स्ट पॉइंट आहे है ना की मिस्टर अरविंद, बरोबर, मिस्टर अरविंद जे आहेत ते काय करतायत, हे इंडियन सिटीजन आहे. बरोबर. इंडियन सिटीजन आहे
हु इज कमिंग टू विजिट इंडिया. बरोबर. क्लिअर. मिस्टर अरविंद काय आहेत? इंडियन सिटीजन आहेत आणि ते इंडियाला व्हिजिट करण्यासाठी येत आहेत. बरोबर. मग त्यांचा जो रेसिडेन्शियल जो पार्ट आहे, आपण रेसिडेन्शियल स्टेटसमध्ये पाहिला होता की किती त्यासाठी किती दिवस आपल्याला इंडियामध्ये राहावं लागतं, किती दिवसासाठी आपल्याला इंडियामध्ये व्हिजिट द्यावी लागते, तेव्हा आपण इंडियन रेसिडेंट आहे असं आपण कन्सिडर करतो. बरोबर. मग आपल्याला काय सांगितलंय जसं त्या रूलनुसार की 182 दिवस किंवा त्यापेक्षा जास्त, बरोबर, त्याला इंडियामध्ये असायला पाहिजे. राईट. ही विल बी रेसिडेंट, he will be resident only, right, only only if he is in India for from 1st April 2021 है ना, ते 31 मार्च 2022, राइट, फॉर 182 days or more. बरोबर. आलं लक्षात. एक तर त्याला इंडियन रेसिडेंट बोलण्यासाठी 1 मार्च 2021 ते 31 मार्च 2022 पर्यंत 182 दिवस कमीत कमी इंडियामध्ये असायला पाहिजे किंवा 182 दिवसापेक्षा जास्त इंडियामध्ये असायला पाहिजे. ठीक आहे. कोणत्या सालामध्ये? 1 मार्च 2021 पासून ते 31 मार्च 2022 पर्यंत त्याला 182 दिवस इंडियामध्ये असायला पाहिजे, है ना, किंवा 182 दिवसापेक्षा जास्त. आणि तो जो आहे मिस्टर अरविंद जे आहेत ते किती दिवस राहिलेत इंडियामध्ये? तर 1/10 पासून मोजा, है ना. 1/10 पासून कसं होणार आपलं? ऑक्टोबर, है ना. ऑक्टोबर मध्ये किती दिवस असतात? 31 दिवस. बरोबर. नोव्हेंबरचे 30 दिवस, डिसेंबरचे 31 दिवस, बरोबर, जानेवारीचे 31 दिवस, है ना. कधीपर्यंत आहेत? मार्च पर्यंत आहेत. बरोबर. जानेवारीचे 31 दिवस, फेब्रुवारीचे 28 दिवस आणि मार्चचे 31 दिवस. ठीक आहे. याची टोटल करा, किती होतात बघा. है ना. याची टोटल करून बघा किती होतात. 182 days. बरोबर. सो दॅट मीन्स जो मिनिमम क्रायटेरिया आहे, जो मिनिमम वी कॅन से जी एलिजिबिलिटी आहे इंडियन रेसिडेंट म्हणण्यासाठी, ती काय असते? 182 दिवस इंडियामध्ये असलं पाहिजे किंवा 182 दिवसापेक्षा जास्त. राईट. सो 182 days ही वॉज इन इंडिया. राईट. सो ही इज कॉल्ड, म्हणजेच कोण? मिस्टर अरविंद जे आहेत ते कोण आहेत? इज रेसिडेंट. लक्षात. अशा प्रकारचे सोपे प्रश्न आपल्याला विचारले जातात. राईट. सो मिस्टर अरविंद इज अ रेसिडेंट. कसं कळलं आपल्याला? तर एक तर प्रश्न समजून घ्या की 1 ऑक्टोबरला इंडियामध्ये त्यांनी प्रवेश केलेला आहे आणि 31 मार्च 2022 ला त्यांनी काय केलेलं? इंडिया सोडलेलं आहे. बरोबर. 21-22 या इयरमध्ये, प्रिव्हियस इयरमध्ये त्यांनी हे इंडियामध्ये प्रवेश घेऊन काय केलेलं आहे? पुढच्या वर्षी ते इंडिया सोडून गेलेले आहेत. बरोबर. मग त्यानंतर 2022-23 या वर्षामध्ये ते इंडियन रेसिडेंट आहेत का? त्यांचं असेसमेंट काय असेल, है ना, हे आपल्याला काढायचं आहे. तर आपण काय केलं? व्हिजिट केलेल्या दिवसापासून ते एक्झिट केलेल्या दिवसापर्यंत आपण दिवस मोजले. किती दिवस झाले? 182 डेज. मग आपल्याला माहिती आहे एलिजिबिलिटी किंवा नॉर्मल जे क्रायटेरिया आहे ना, जनरल क्रायटेरिया, त्यामध्ये 182 दिवस असले पाहिजेत आणि 182 दिवसापेक्षा जास्त असलं पाहिजे. सो 182 दिवस ते इंडियामध्ये होते. दॅट्स वाय मिस्टर अरविंद इज कॉल्ड अ रेसिडेंट. ठीक आहे. आलं लक्षात. पुढचा प्रश्न बघा. आता याला आपण सॉल्व्ह करूया. ठीक आहे. हे पण रेसिडेन्शियल स्टेटसच आहे. बघूया आपण काय म्हटलं या ठिकाणी की मिस्टर किरण, ठीक आहे, सॉरी मिसेस किरण, an Indian citizen, is in India for 181 days during the previous year 2021-22. ठीक आहे. 181 दिवस होते 121-22 या वर्षामध्ये. ठीक आहे. मग यामध्ये काय ऍडजस्टमेंट दिले?
इज शी अ रेसिडेंट ड्युरिंग असेसमेंट इयर 2022-23? बरोबर. 2021-22 या वर्षामध्ये 181 दिवस ते इंडियामध्ये राहिलेले आहेत. ठीक आहे. मग 2022-23 मध्ये इज शी कॉल्ड द रेसिडेंट इन 2022-23 और सॉरी आणि आर देअर एनी अदर कंडिशन्स अंडर विच शी मे बी ट्रीटेड ॲज अ रेसिडेंट, किंवा आणखीन त्यासाठी काही कंडिशन आहे का ज्यामध्ये की तिला रेसिडेंट आहे असं आपण बोलू शकतो. ठीक आहे, किंवा रेसिडेंट म्हणून आपण तिला ट्रीट करू शकतो. क्लिअर. तर यामध्ये काय करायचं आपल्याला, जसं की मी तुम्हाला सांगितलं, एक एक गोष्टी आपल्याला क्लिअर करायच्या आहेत. बरोबर. एक एक गोष्ट आपण क्लिअर करूया. यामध्ये बघायला गेलं तर 2 कंडिशन दिलेल्या आहेत आणि दोन्ही कंडिशन मध्ये आपल्याला उत्तर शोधायचं आहे. ठीक आहे. तर दोन्ही कंडिशन शोधलं तर आपल्याला दोन्ही सोल्युशन काढता येतील किंवा दोन्ही पद्धतीमध्ये आपल्याला सॉल्व्ह होईल. ठीक आहे. तर बघा, पहिली जी कंडिशन आहे, इज शी रेसिडेंट ड्युरिंग द असेसमेंट इयर 2022-23, तर याचं उत्तर आहे शी इज नॉट, और वी कॅन से मिसेस किरण इज अ नॉन रेसिडेंट. ठीक आहे. शी इज नॉट अ रेसिडेंट. पहिली कंडिशन तर काय म्हणते की विथ द गिवन इन्फॉर्मेशन, त्या इन्फॉर्मेशन वरून जी आपली कंडिशन आहे रेसिडेंट म्हणायची, त्या कंडिशन मध्ये ही पहिली गोष्ट बसत नाही. बिकॉज 182 डेज आपल्याला इंडियामध्ये असलं पाहिजे. बरोबर. ही कंडिशन आहे आपली बेसिक कंडिशन. तर यामध्ये नॉन रेसिडेंट. ठीक आहे. दुसऱ्या कंडिशन मध्ये जर बघायला गेलं, आर देअर एनी अदर कंडिशन्स अंडर विच शी मे बी ट्रीटेड ॲज अ रेसिडेंट. ठीक आहे. तर तिला आपण रेसिडेंट असं म्हणू शकतो जर इंडियामध्ये ती 60 डेज किंवा 60 डेज पेक्षा जास्त प्रिव्हियस इयर मध्ये राहिली असेल तर. ठीक आहे. परंतु यामध्ये गिव्हन इन्फॉर्मेशन ही पूर्णता नाही है ना, पूर्ण इन्फॉर्मेशन नाहीये, त्यामुळे आपण तिला रेसिडेंट म्हणू शकत नाही. ठीक आहे. सो इफ शी हॅज लिव्ड मोर दॅन 60 इयर्स 60 डेज ठीक आहे. आलं लक्षात. तर असं आपल्याला हे सॉल्व्ह करायचं आहे. पुढचा प्रश्न बघा. मिस्टर योगेंद्र US सिटीजन. ठीक आहे. मिस्टर योगेंद्र आहेत, US सिटीजन आहेत, चे नागरिक आहेत अमेरिकेचे. इज इन इंडिया फॉर 59 डेज ड्युरिंग द प्रिव्हियस इयर 2021-22. 21-22 या प्रिव्हियस इयर मध्ये ते 59 दिवस इंडियामध्ये होते. 59 डेज ही वॉज इन इंडिया. ठीक आहे. मग कंडिशन काय विचारली आहे की इज ही अ रेसिडेंट ड्युरिंग द असेसमेंट इयर 2022-23. बरोबर. एक कंडिशन दिली आणि दुसरी काय म्हणते, इज देअर एनी अदर कंडिशन अंडर विच इट इज पॉसिबल टू ट्रीट हिम ॲज अ रेसिडेंट. मग अशी कुठली दुसरी कंडिशन आहे का ज्यामुळे त्याला आपण रेसिडेंट कन्सिडर करू शकतो. बघा, याच्यामध्ये आपल्याला काय करायचं आहे, सर्वात पहिले तुम्ही रेसिडेन्शियल स्टेटसचा व्हिडिओ पाहून घ्या, त्याशिवाय तुम्हाला या गोष्टी कळणार नाहीत. रेसिडेन्शियल स्टेटसचा व्हिडिओ पहा, त्यानंतर आपण या सर्व क्लिअर करू शकतो. त्यामध्ये बेसिक कंडिशन्स है ना कुठली आहेत, रेसिडेंट म्हणायला किती दिवस राहावं लागतं, या सर्व गोष्टी आपण क्लिअर केलेल्या आहेत है ना. बेसिक मग आपण क्युम्युलेटिव्ह असेल तर दोन्ही कंडिशन्स त्यामध्ये सॅटिस्फाईड असायला पाहिजेत. राईट. अशा प्रकारचं आपण सर्व शिकलेलो आहोत. तर फर्स्ट जे आहे कंडिशन, फर्स्ट कंडिशन हा काय आहे, US सिटीजन आहे. बरोबर. लिव्हिंग इन इंडिया फॉर 59 डेज. राईट. तर पहिला आपण त्यांना म्हणणार की मिस्टर योगेंद्र जे आहेत, मिस्टर योगेंद्र है ना, इज नॉन रेसिडेंट. करेक्ट. करेक्ट. दुसरी गोष्ट, आपण त्याला रेसिडेंट असं बोलू शकतो जर तो प्रिव्हियस इयर 2021-22 मध्ये 60 डेज किंवा 60 डेज पेक्षा जास्त राहिलेला असेल तर. पण यामध्ये आपण काय करतो है ना, इंडियामध्ये त्यांनी 1 एप्रिल 2017 ते 31 मार्च 2021 पर्यंत 365 दिवस तरी कमीत कमी राहिलेलं पाहिजे किंवा 60 डेज प्रिव्हियस इयर मध्ये राहिलेलं पाहिजे. असे आपले 2 कंडिशन्स असतात. बट क्युम्युलेटिव्ह मध्ये काय करतो, आपल्याला दोन्ही कंडिशन्स फुलफिल करावे लागतात, दोन्ही कंडिशन सॅटिस्फाय करावे लागतात. सो दॅट्स वाय त्याला आपण कन्सिडर करू शकत नाही है ना, ॲज अ इंडियन सिटीजन किंवा रेसिडेंट म्हणून आपण त्याला कन्सिडर करू शकत नाही. ठीक आहे. सो
as condition says both conditions should be satisfied, so it is this solution that we could not treat him as a resident. ओके, आलं लक्षात? तर यामध्ये 60 डेज किंवा 60 डेज पेक्षा जास्त, किंवा दुसरी कंडिशन अशी आहे की 1 मार्च 2017 ते 2000 ते 31 मार्च 2022 पर्यंत, ठीक आहे, सॉरी 21 पर्यंत 365 डेज तो इंडियामध्ये असायला पाहिजे, राईट. सो दोन्ही कंडिशन यामध्ये फुलफिल होत नाही, त्यामुळे त्याला रेसिडेंट ट्रीट करणं चुकीचं आहे. ठीक आहे, पुढे बघा. मिस्टर विशांत, अन इंडियन सिटीजन, लेफ्ट इंडिया फॉर एम्प्लॉयमेंट. आता एम्प्लॉयमेंटचा प्रश्न हा, ठीक आहे. मिस्टर विशांत, अन इंडियन सिटीजन, लेफ्ट इंडिया फॉर एम्प्लॉयमेंट इन द USA. ठीक आहे, ऑन 28/9/2021. ठीक आहे, 28 सप्टेंबर 2021 ला त्यांनी काय केलेलं आहे, इंडिया सोडलेला आहे एम्प्लॉयमेंटसाठी, आणि ते कुठे गेलेले आहेत, USA ला गेलेले आहेत. बरोबर. मग आपल्याला काय प्रश्न विचारलाय, इज ही रेसिडेंट ड्युरिंग द असेसमेंट इयर 22-23. ठीक आहे, असेसमेंट इयर समजा 22-23 आहे, तर त्यामध्ये तो रेसिडेंट म्हणून आपण कन्सिडर करू शकतो का. किंवा सेकंड काय म्हणते प्रश्न, की इज देअर एनी अदर कंडिशन्स अंडर विच इट इज पॉसिबल टू ट्रीट हिम ॲज अ रेसिडेंट. तो सेम प्रश्न आहे आपल्याला. ठीक आहे, तर मिस्टर विशांतने काय केलं, 28 सप्टेंबर 2021 ला इंडिया सोडलेला आहे कामासाठी, USA ला गेलेले आहेत ते. ठीक आहे, तर यामध्ये एक एक कंडिशन आपण बघूया. फर्स्ट बघा, ठीक आहे, मिस्टर विशांत जो आहे तो तर इंडियन सिटीजन आहे, लिव्हिंग इंडिया फॉर एम्प्लॉयमेंट, करेक्ट. ठीक आहे, जर तो रेसिडेंट असेल तेव्हाच त्याला आपण रेसिडेंट म्हणणार जेव्हा तो इंडियामध्ये 1 एप्रिल 2021 ते 31 मार्च 2022 पर्यंत 182 दिवस किंवा 182 दिवसापेक्षा जास्त राहिलेला असेल तर. ठीक आहे, आलं लक्षात. मग आपण जर 1 एप्रिल 2021 पासून ते 31 मार्च 2022 पर्यंत जर मोजलं तर 181 दिवस होतात, करेक्ट. तर त्याच्यावरून आपण कन्क्लुजन काढू शकतो की मिस्टर विशांत हे नॉन रेसिडेंट आहेत, पहिली कंडिशन तरी. ठीक आहे, 2022-23 मध्ये ते नॉन रेसिडेंट आहेत. ठीक आहे, ही इज नॉन रेसिडेंट. ठीक आहे, आणि दुसऱ्यामध्ये आपण काय करू शकतो, आणि दुसऱ्यामध्ये तो 60 दिवसापेक्षा जास्त इंडियामध्ये राहिलेला असला पाहिजे ड्युरिंग द प्रिव्हियस इयर 2021-22 मध्ये तो 60 दिवस इंडियामध्ये राहिला असावा, किंवा मागील 4 वर्षामध्ये, है ना, मागील 4 वर्षामध्ये म्हणजे कधीपासून 1 एप्रिल 2017 पासून ते 31 मार्च 2021 पर्यंत 4 वर्षामध्ये तो 365 दिवस राहिला पाहिजे. ठीक आहे, मग या दोन्ही कंडिशन मध्ये तो काय करतोय, तो फुलफिल करत नाही, सॅटिस्फाय होत नाही. ठीक आहे, इट डज नॉट अप्लाय टू एन इंडियन सिटीजन लिव्हिंग इंडिया फॉर एम्प्लॉयमेंट. हे तर एक कंडिशन आपली कंपल्सरी आहेच. ठीक आहे, तर 365 दिवस ही तो नाहीये आणि 60 दिवस इंडियामध्ये तो नाहीये. सो दोन्ही कंडिशन फुलफिल व्हायला हव्यात, तेव्हाच आपण त्याला इंडियन रेसिडेंट म्हणून कन्सिडर करू शकतो. ठीक आहे, सो सेकंड कंडिशन मध्ये पण तो त्याला आपण नॉन रेसिडेंट म्हणूनच ट्रीट करावं लागेल. ठीक आहे, क्लिअर. पुढचा प्रश्न आहे मायग्रेटिंग पीपलचा, मायग्रेटिंग इंडियनचा. इंडिया जेव्हा लिव्ह करतो एम्प्लॉयमेंटसाठी तेव्हाचा हा प्रश्न आहे. बघा काय म्हणताय, की मिस्टर संजय अन इंडियन सिटीजन वेंट टू USA ला गेलेला आहे, इंडियन सिटीजन आहे. ठीक आहे, फॉर द फर्स्ट टाइम फॉर द पर्पज ऑफ एम्प्लॉयमेंटसाठी इंडिया सोडून कुठे गेलेले आहेत, USA ला गेलेले आहेत, ऑन 10th March 2021. बरोबर. देन अगेन ही केम बॅक टू इंडिया ऑन 19th November 2021. ठीक आहे, 10th मार्चला इंडिया सोडलेला आहे फॉर एम्प्लॉयमेंट पर्पज, अँड 19th November 2021 ला ही केम बॅक टू इंडिया. फाइंड आउट हिज रेसिडेन्शियल स्टेटस फॉर असेसमेंट इयर 2022 अँड 23. बरोबर. बघा वन बाय वन आपण करूया. फर्स्ट थिंग, संजय जो आहे तो सिटीजन ऑफ इंडिया आहे, एम्प्लॉयमेंटसाठी तो इंडिया सोडत आहे. बरोबर. संजय इज अ इंडियन सिटीजन, ही इज leave India for the employment purpose and he went to the USA.
करेक्ट. ही विल बी रेसिडेंट ओनली इफ ही इज इन इंडिया फ्रॉम 1 एप्रिल 2021 टू 31 मार्च 2022. म्हणजे 1 एप्रिल 2021 पासून 31 मार्च 2022 पर्यंत तो 182 दिवस किंवा 182 दिवसापेक्षा जास्त इंडियामध्ये असला पाहिजे. दुसरी गोष्ट, ही इज इन इंडिया फॉर 173 डेज. राईट. सो सेकंड जी कंडिशन आहे आपली 182 दिवस राहण्याची, त्यामध्ये तो टोटल 173 दिवस राहिलेला आहे. राईट. 10 मार्च 2021 ला त्याने इंडिया सोडलेला आहे. म्हणजे 1 एप्रिल 2021 पासून 31 मार्च 2022 पर्यंत है ना, तो 10 मार्च पासून 19 नोव्हेंबर पर्यंत इंडियाच्या बाहेर होता. करेक्ट. सो ही इज इन इंडिया फॉर 173 डेज ओनली. आलं लक्षात. तर संजयला आपण काय कन्सिडर करणार? संजय इज अ नॉन रेसिडेंट. यामध्ये 2 क्वेश्चन नाही आहेत, त्यामुळे एकच त्याचा आन्सर येणार की ही इज नॉन रेसिडेंट. वाय? बिकॉज कंडिशन काय म्हणते की ओव्हरऑल जो वर्ष आहे किंवा असेसमेंट जो इयर आहे 2022-23, त्यामध्ये आपल्याला काय करायचं, प्रिव्हियस इयर मध्ये 182 दिवस तो असायला हवा है ना. तर 21 म्हणजे 1 एप्रिल 2021 पासून ते 31 मार्च 2022 पर्यंत है ना, तुम्हाला किती दिवस असायला पाहिजे? 365 दिवसामध्ये 182 दिवसापेक्षा जास्त राहिलेला पाहिजे. ठीक आहे, ही कंडिशन असते आपली. परंतु 10 मार्च 2021 ते 19 नोव्हेंबर 2021 पर्यंत तो इंडियामध्ये नव्हता. ठीक आहे. तर यामध्ये मार्च मध्ये तो गेलेला आहे, दॅट मीन्स एप्रिल मध्ये तो इंडियामध्ये होता. ठीक आहे, तो एप्रिलचे 30 दिवस आपण पकडूया. ठीक आहे. मार्चचे यामध्ये किती आहेत? मार्चचे आपल्याकडे 10 दिवस आहेत. ठीक आहे, कारण 10 तारखेला तो मार्चमध्ये इंडिया सोडलेला आहे. करेक्ट. तर 10 दिवस मार्चचे आपण पकडले. राईट. मग त्यानंतर नोव्हेंबर पर्यंत तो इंडियामध्ये नाहीये है ना, नोव्हेंबर पर्यंत तो इंडियामध्ये नाहीये. तर 19 दिवस नोव्हेंबरचे कट केले तर बाकीचे नोव्हेंबरचे दिवस आहेत, 12 दिवस तो नोव्हेंबर चे आहेत है ना इंडियामध्ये. त्यानंतर नोव्हेंबरच्या पुढे 31 दिवस, डिसेंबरचे 31 दिवस, जानेवारीचे, फेब्रुवारीचे 28 दिवस आणि मार्चचे 31 दिवस. तर टोटल तो 173 डेज ओनली इंडियामध्ये आहे. सो ही इज कॉल्ड नॉन रेसिडेंट. ठीक आहे, आलं लक्षात. तर अशा प्रकारे आपल्याला सोपे सोपे प्रश्न एक्झाम मध्ये विचारले जातात. कॅल्क्युलेशन असंच आपल्याला करायचं आहे. ठीक आहे, क्लिअर. आपण आणखीन क्वेश्चन यामध्ये डिस्कस करूया, डिफरंट क्वेश्चन डिस्कस करूया, त्यानंतर एक्झाम मध्ये आलेले सुद्धा क्वेश्चन आपण डिस्कस करूया. ठीक आहे. सो डोंट वरी अबाउट इट, तुम्हाला सर्व गोष्टी यामध्ये क्लिअर होणार आहेत. ऑल राईट. सो थँक्यू सो मच ऑल ऑफ यू फॉर अटेंडिंग द लेक्चर. आपण भेटूया पुढच्या लेक्चरमध्ये, आणखीन सारे क्वेश्चन्स आपण डिस्कस करूया, जेणेकरून तुम्हाला एक्झामिनेशन मध्ये कुठलाही प्रॉब्लेम येणार नाही. सो बाय बाय एव्हरीवन, टेक केअर.